एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जुना पुणे नाका नाला येथे वाहत गेलेला रिक्षा चालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आर्थिक मदत करा, आनंद चंदनशिवे यांची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दौऱ्यावर निमित्त सोलापूर येथे आले होते। यावेळी जुना पुणे नाका येथे नाल्यात वाहत गेलेल्या रिक्षा चालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव, गणेश पुजारी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील शेळगी नाला, जुना पुणे नाका, स्मशानभूमी जवळील नाल्यामध्ये शनिवार दिनांक 13/9/2025 रोजी रिक्षा चालक सतीश शिंदे राहणार मडकी वस्ती, वारद फार्म, पुणे रोड, सोलापूर छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमी मार्गावरून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुणे नाका दगडी पुलावरील रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डा मारला असून मागील आठवड्यात मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू होता। सदर दगडी पुलावरून रिक्षा चालक सतीश शिंदे हा चालवत असलेला रिक्षा पुलावरून आढळून आला, परंतु सतीश शिंदे यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला। नाला परिसरामध्ये प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाकडील बोट, ड्रोन कॅमेरेद्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली, परंतु तो कुठेही आढळून आला नाही। सदर व्यक्ती सतीश शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई वडील, बायको, 7 वर्षाची मुलगी, भाऊ भावजय असा परिवार असून सतीश शिंदे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सतीश शिंदे यांच्यावर होती। सध्या त्यांच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे, तरी प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच सोलापूर शहरातील नैसर्गिक नाल्याचा करण्यासाठी बारामतीच्या धर्तीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी व त्या संदर्भात आपल्या पक्षात विशेष बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या भेटीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सतीश शिंदे यांच्या पत्नी व कुटुंबाकडून संपूर्ण परिस्थितीची कुटुंबाबद्दल माहिती घेतली व प्रांत अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून शिंदे कुटुंबियांना योग्य मदत करण्यासंदर्भात सूचना दिल्या व राज्य शासनाकडून देखील योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, रिक्षा चालक सतीश शिंदे यांचे कुटुंबीय, रिक्षा स्टॉपवरील सहकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते।